मला Hello. Yeah, hi, good evening. Hi, good evening. How are you? Yeah, going good actually. I hope so. Hitesh is also going to get joined. I assume he should join because he only sent the meeting invite to me, so I assume he should join. Okay. Hope so. Okay, we just have to call him. Just give me a minute, okay? Yeah, sure. No worries. हॅलो. हॅलो. Hello. Yeah, hi. आवाज येतोय? हो, येतोय सर, येतोय. हॅलो. हा येतोय येतोय तुमचा येतोय. आवाज. आवाज येतोय सर तुमचा. अं, ते थोडंच करून हा देतो वॉइस ब्रेक होतोय. दीपक पण सिद्धार्थ. डिस्टर्बिंग येतोय. डिस्टर्बिंग येतोय. एक मिनिट, आता येतोय? हो. आता येतोय सर. मी एक शॉर्ट इंट्रोडक्शन करून देतो. ओके. दीपक डॉक्टर सिद्धार्थ सर लाईनवर आहेत. त्यांचे जे रिक्वायरमेंट आपले डिस्कस झाले होते की LMS चा प्रोजेक्ट आहे त्यांना, येस. लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीम आणि विथ अँड्रॉइड ॲप्लिकेशन. आणि दुसरा प्रोजेक्ट आहे त्यांचा AI बस सर्च इंजिन म्हणजे सर्च इंजिन. सिद्धार्थ सर, दीपक शिंदे म्हणून लाईनवर आहेत, ते डेव्हलपर आहेत. ह्या सगळ्या प्रोजेक्टचं पूर्ण लीड असणार आहे की हम्म. प्रोजेक्टचं डिप्लॉयमेंट वगैरे सगळे ते हँडल करतील. अच्छा अच्छा अच्छा. तर तर हो. या तर गो आता ऑन मी सॉरी. डिटेल्स तुम्हाला शेअर केल्या, तर मग तुम्ही आता एकदा आपण डिस्कस करूयात पुन्हा, म्हणजे काही लूप होल्स राहिले असतील तर ते कव्हर होतील. हॅलो. हा तर नाही, यू वॉन्ट टू वॉक मी थ्रू देन द मेथडॉलॉजी ॲटलीस्ट फॉर आपलं सर्च इंजिन. LMS आता नाही डिस्कस करायचं, बट ॲटलीस्ट विल टॉक अबाउट द AI इंजिन.
and how it will work and how it will sort of fetch the data and how it will generate the output. Because then same sort of methodology, I think, at least to start with, आपण बोललो ना की 2-3 सोर्स डेटा जे ऑथेंटिकेटेड सॉर्ट ऑफ सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन असेल तिथून ते फेच करेल. बट आपण पुढे पण थोडं स्केलेबिलिटी पाहिजे की समजा वी नीड टू ऍड सम मोर रिजन, सम मोर कंट्री, सम मोर काय त्याला बोलतात सोर्स ऑथेंटिकेटेड ऑब्विसली. तर वी शुड हॅव दॅट स्केलेबिलिटी, वी शुड बी एबल टू ऍड दॅट. तर ते पण आहे. बट ओव्हरऑल ॲज इन एक्झिक्यूट करण्यासारखी कॉन्सेप्ट आहे. आणि त्यातले त्यात अगेन टू स्टार्ट विथ मला काहीतरी असं मॉनिटायझेशन खूप असं ऑब्जेक्टिव्ह नाहीये. बट तो पुढे फ्युचरमध्ये जर इट बिकम सक्सेसफुल देन वी हॅव टू सॉर्ट ऑफ मॉनिटाइज इट. बट आय थिंक माझा ऑब्जेक्टिव्ह हे काय आहे की ऍटलीस्ट टू स्टार्ट विथ हाऊ वी कॅन डेव्हलप बेस मॉडेल अँड देन वी कॅन स्केल इट, एनहान्स इट, अँड बेस्ड ऑन हाऊ द मार्केट लेवल काय त्याला बोलतात अप्रिसिएशन अँड अपटेक इज, त्याच्यावर देन वी कॅन डिसाइड की किती आपल्याला त्याला एनहान्समेंट करायचे आहे. बट बेसिकली आय थिंक आय वेंट थ्रू द व्हॉट यू से द प्रपोजल. ऍटलीस्ट अजून मी LMS चा प्लॅन तर ड्रॉप केलाय. बट ऍटलीस्ट फॉर AI इंजिन साठीच आय वॉज पर्स्युइंग फॉर द मोर यू व्हॉट एल्स. Yeah, so what else we need to sort of do? And again, माझ्या अपेक्षेनुसार थोडासा प्रपोजलचा जो कोट आहे तो हायच आहे. बट अच्छा. अगेन we'll discuss that further later on. But at least to understand how is the concept, is it can be executed, किती वेळ लागेल आणि सगळं म्हणजे आय नीड युअर सॉर्ट ऑफ गट फिलिंग अँड इनपुट फ्रॉम युअर साइड की कशी आहे कॉन्सेप्ट ही. Okay. 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 सर पहिले मला म्हणजे इंडिव्हिज्युअली मला असं वाटतं की इफ यू वॉन्ट टू गो फॉर द मॉनिटायझेशन देन यू हॅव टू फोकस ऑन LMS इटसेल्फ, बिकॉज आत्ताच्या डेटला सगळ्यात जास्त ट्रेंडिंग टॉपिक आहे LMS, की तुमचे स्वतःचे इंडिव्हिज्युअल कोर्सेस रन करणं, और आयदर एनिथिंग यू वॉन्ट टू प्रमोट लाईक इमर्जन्सी सर्व्हिसेस कोर्सेस, ALS, BSLS, विच काइंड ऑफ कोर्सेस यू वॉन्ट टू प्रमोट, it can give you instant monetization from LMS model. At the same time, if we are going for AI based search engine, it will take time because or other free sources is already available on market. People are taking or searching the things on ChatGPT, Cloud AI, Perplexity, Google, and Bing वगैरे lots of options are there. तर मला असं वाटतं की आणि आपण हॅलो आणि तोच 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 माझा काय त्याला बोलतात एक स्केप्टिसिझम होता की जर ऑलरेडी देर आर मल्टिपल लाईक चॅट जीपीटी, क्लॉड अँड सो मेनी AI engines already there and they will give this information for free. The Yes. only catch sure is if we were to build this engine, त्याच्यात it will give only one की एक ऑथेंटिकेटेड व्हेरीफाईड इन्फॉर्मेशन आणि कोणत्या व्हेरीफाईड सोर्स पासून दॅट हॅज कम आणि त्याच्यावर आपलं इम्पॅक्ट असेसमेंट अँड ऑल ऑफ दॅट कुठे ते होतंय ते. सो दिस इज थोडंसं ऑल्दो इट इज काय त्याला बोलतात इट इज फ्रीली अवेलेबल, बट ॲट द सेम टाइम अनलेस वी ऍड आर निश की हा ऑथेंटिक सोर्स मधून आहे, इट इज नॉट समथिंग दॅट इज taken out of all the garbage which is available on Google. It is more of एकदम ऑथेंटिकेटेड इन्फॉर्मेशन विच वी आर प्रोव्हाइडिंग. हा एक आहे. पण LMS चा इज वेन यू आर टॉकिंग नो, LMS चा जो बिल्ड कॉस्ट होता तो एवढा हाय होता ना, तो आय कुडंट सॉर्ट ऑफ कॉम्प्रिहेंड की एवढं जर तू इन्व्हेस्ट करायचं म्हटलं. आणि आणि माझा प्रायमरी जो ऑडियन्स आहे तो इंडियन आहे, म्हणजे आपल्या राईट इंडियामध्ये सेल करायचा आहे प्रॉडक्ट, राईट बाहेर राईट गावी नाही करायचं आहे. तर देन इंडियामध्ये आपण जर हा प्रॉडक्ट 5 लाखाचं इन्व्हेस्टमेंट केली आणि आपण 300, 400, 500 किंवा 1000 रुपये मॅक्सिममला कोर्स दिला, तर वी वोंट गेट दॅट मच ऑफ अप्रिसिएशन अँड दॅट मच ऑफ रिस्पॉन्स. You get it. I mean, there are thousands of edtech, Udemy and Coursera and amka dhamka hai. We have to create something niche and low cost to start with. जर आपल्याला त्याच्यात काय त्याला बोलतात चांगला रिस्पॉन्स मिळाला, चांगलं अप्रिसिएशन मिळालं, देन वी कॅन डेव्हलप अँड एनहान्सेस फर्दर मोर. पण अगेन आपल्याकडे दोन्ही एरियामध्ये बरेचसे मार्केट प्लेयर आहे. आपण त्याच्यात किती काय त्याला बोलतात स्पेशलाइज सोल्युशन ते
ते दॅट विल डिसाइड द फेट ऑफ इट. बरोबर की नाही? आता ऍक्च्युअल इश्यू कसा आहे, जसं तुम्ही एआयचं बोलले, तर आपल्यामध्ये सगळ्यात बेस्ट युएसपी एक तर हाच आहे की जे स्टुडंट रिसर्च बेसिस वर्कआउट करणार आहे. सपोज वी आर टेकिंग इन कन्सिडरेशन फार्मास्युटिकल स्टुडंट्स, दे हॅव नीड रिसर्च पेपर्स, और एनी डॉक्टर्स ऑफ इंटर्न्स दे नीड प्रॉपर रिसर्च पेपर अँड ऑथेंटिकेटेड सोर्सेस. तर हा ऑप्शन अजून मार्केटमध्ये कोणाकडे नाही की ते दुसऱ्या कुठल्याही सर्च इंजिनवर सर्च करताय, तर सेम क्वेरी फॉर्मॅटमध्ये जेही मटेरियल भेटेल गार्बेज ते तिथं शो करते. त्याच्यातनं त्यांना परत बायफर्केट करणं, ती वेबसाईट ट्रस्टेड आहे की नाही ते फाइंड आउट करणं, हे थोडं क्रिटिकल आहे. ॲट द सेम टाइम आपण जर इझी सोल्युशन प्रोव्हाइड केलं की हे सगळं ऑथेंटिकेट आहे, याच्यापैकी काही तुम्ही विदाऊट डाऊट रेफर करू शकता, आणि हे सगळं असं आहे की जे गुगलवर ऑलरेडी अवेलेबल आहे, मग त्याच्यामध्ये आम्ही शुअरिटी नाही देत. तर ह्या USP साठी लोक इकडे येऊ शकतात की ज्यांना, म्हणजे आता त्या फील्डचं मला फारसं तेवढं नॉलेज नाही, पण जेवढं मला वाटतं की जे पण डॉक्टर्स किंवा रिसर्च करताय, फार्मासिस्ट रिसर्च करताय, किंवा आता सपोज एखादी युनिक ट्रीटमेंट स्ट्रॅटेजी डेव्हलप झाली, त्याचे काही रिसर्च पेपर आहे, पण मग त्याच्याविषयी ऑथेंटिकेटेड सोर्सेस कोण आहे, याचं इन्फॉर्मेशन असणं मेडिकल फील्डमध्ये तेवढं गरजेचं आहे. त्याच्यामुळे ते वर्कआउट होऊ शकतं. सेकंड थिंग, जे आपण LMS बोलतोय, LMS ही वन टाइम इन्व्हेस्टमेंट आहे. आता नाशिकमध्ये जर तुम्ही एक कोर्सेसचं काम सोशल मीडिया हँडलिंगचं माझ्याकडे आहे, EMSचे कोर्स रन करतात ते, त्यांचा 25,000 फीज आहे EMSच्या कोर्सचा. ACLS BCLSचे कोर्सेस ते अजून वेगवेगळे घेतात. पण तुमच्याकडे एक सिस्टीम जर जनरेटेड असेल ना, की तुम्ही सपोज हा ओपन सोर्स प्लॅटफॉर्म ठेवला की दुसरा कुठलाही टीचर तुम्ही याला अलोकेट करून तर त्याचे कोर्सेस रन करू शकतो, किंवा स्पेसिफिकली डिझाईन कोर्सेस असतील जे डॉक्टर्ससाठी असतील, जसं आता सपोज मिसल्टोथेरपी इन कॅन्सर हा एक युनिक कन्सेप्ट आहे, किंवा इंटेग्रेटिव्ह ऑन्कोलॉजी इन कॅन्सर, तर याच्यासाठी लोक इंटरेस्टेड असतात. तर ह्या टाईपची लोक तुम्ही टायअप केले आणि त्यांना एक प्लॅटफॉर्म जर क्रिएट करून दिला, तर ही कॉस्ट रिकव्हर करायला वर्ष सुद्धा खूप झालं. त्याच्या आतच ही कॉस्ट रिकव्हर होणार आहे, कारण की एकदा प्लॅटफॉर्म तुमचा रेडी झाला की तुम्हाला मल्टिपल टाइम तो सोर्स क्रिएट होत राहणार. आता सपोज मी टीचर आहे, माझा एक स्वतःचा कोर्स आहे, मला स्वतःसाठी एवढी सिस्टीम डेव्हलप करणं पॉसिबल नाही आहे. पण ह्याच लोकांना मी माझा प्लॅटफॉर्म प्रोव्हाइड केला की ह्या प्लॅटफॉर्मवर तुम्ही तुमचे कोर्सेस रन करा, एवढं पर्सेंटेज तुम्ही घ्या, एवढं पर्सेंटेज मी घेतो, किंवा तुमचे स्वतःचे काही टीचर्स तुम्ही अपॉइंट केले, किंवा स्वतःचे काही कोर्सेस डिझाईन केले, तर LMS मधनं इन्स्टंट आउटपुट येईल. का? कारण की कोर्स स्ट्रक्चर इझी आहे. तसं सपोज हा AI बेस्ड प्लॅटफॉर्म आहे, हा पहिले स्टुडंट पर्यंत पोहोचणं, त्याची मार्केटिंग कॉस्टच जास्त असणार आहे. म्हणजे दोन्ही केसेसमध्ये जर कम्पेअर केलं तर मला LMS थोडं साऊंड वाटते. साऊंड दोन्ही गोष्टी, दोन्ही कन्सेप्टमध्ये दम आहे, कारण की रिक्वायरमेंट दोन्ही गोष्टींची आहेत मार्केटला. आणि रायदर कॉम्पिटिशनचा विषय जर घेतला तर ते प्रत्येक याला आहेच बिझनेसला, फक्त आपण किती इफेक्टिव्हली प्रमोट करतोय आणि किती इफेक्टिव्ह सर्व्हिसेस देतो याच्यावर बऱ्याचशा गोष्टी डिपेंड करतात. अंडरस्टूड. ठीक आहे. फ्रॉम आता बिल्डिंग पर्स्पेक्टिव्ह, हम्म. जर फर्स्ट प्रोटोटाइप किंवा फर्स्ट व्हर्जन जर आपल्याला रेडी करायचं असेल, तर दोघांचं रिअलिस्टिक टाइमलाईन, म्हणजे आपली याच्यामधली नाही, कशातली प्रपोजल मधली नाही, एक रिअलिस्टिक टाइम समजा आपण विचार केला करायचा, तर किती वेळात लागू शकतो? सर दोन्ही केसेसमध्ये प्रोटोटाईपने आपल्याला पूर्ण प्रोजेक्टच डेव्हलप करावे लागेल, कारण की विषय कसा आहे, एक्झॅक्टली. पहिले UAT वगैरे रन करायला लागतील ना की हा whether UAT वगैरे रन करा. ready दीपक is. सर, डेव्हलपमेंटच्या फेजेस कशा कशा असतील, त्याचे टाइमलाईन्स कशा असतील, आणि ॲक्युरेट आणि एक्झॅक्ट टाइमलाईन, 2 दिवस पोस्टपोन टाइमलाईन दिली तरी चालेल. तुम्हाला जिथे 2 दिवस थोडा एक्सपेक्ट, प्लस मायनस बफर टाकून द्यायचं, पण तरी एक रिअलिस्टिक टाइमलाईन. हो, मग तेच सांगा. म्हणजे तुम्हाला जर वाटलं दीपक सर की तुम्हाला 2 दिवस लागतात, तुम्ही 3 दिवस सांगा, पण मग ती टाइमलाईन जास्त मिसमॅच नका करू. या हिशोबाने आता तुम्ही पुढचं टेक ओव्हर करा की कसं तुम्ही मॅनेज करणार आहात. ठीक आहे. ऍक्च्युली सर यामध्ये ना काही कन्सर्ट होते. मी हितेश सरांसोबत पण बोललो होतो. लाईक आता ही जी आयडिया तुम्ही सांगितलेली किंवा LMS रिलेटेड किंवा सर्च रिलेटेड जे पण सांगितलं, तर हे मला एक ओव्हरऑल कन्सेप्च्युअली ती आयडिया समजलेली होती. बट जेव्हा आपण ऍक्च्युअल डेव्हलपमेंट करतो कोणत्या पण गोष्टीचं, आता त्यामध्ये कसं की काही लिमिटेशन्स, काही कॉन्स, काही प्रोज, तर ह्या अशा म्युच्युअली डिस्कस कराव्या लागतात. तर मला थोडंसं असं इन डिटेलमध्ये दोन्ही पण प्रोजेक्टचं जर समजलं ना, की लाईक फर्स्ट LMS जर घेतलं तर त्याचं एक्सपेक्टेशन काय असणार आहे, पॅरामीटर मी म्हणजे ऍक्च्युअल पॅरामीटर पूर्ण गाईड करेल. त्यामध्ये काही चेंजेस हवे का ते ॲज इट इज हवे किंवा काही नकोय, तर हे मला थोडं जस्टिफिकेशन आणि म्हणजे क्लिअरन्स हवा होता. कारण रिझन असं आहे की डेडलाईन जर आपल्याला ॲक्युरेट सेट करायची असेल इन बफर विथ सम अप डाऊन, ओके, तर त्यामध्ये प्लस मला UAT पण द्यावं लागणार आहे. UATचा जोपर्यंत UAT तुमचं फायनलायझेशन होतं तोपर्यंत प्रोडक्शनला आपल्याला जाता येणार नाही. ओके. आणि
इथे कसं आहे की इथे मला जर का तुमचं 98-97% जरी अॅक्युरेसी आली, ओके, किंवा 95% जरी आली, 5% मी व्हॅरी हम्म, ठेवू शकतोय की लाईक रन टाइम चेंजेस असू शकताय, ओके, काही काही हम्म, पॉईंट हम्म, बदलू शकताय, बट मॅसिव्हली हम्म, नको, मायनरली. हे जर मला जर कळालं तर आपण काय करू शकतोय, या गोष्टींना फेजेस वाईज रन करू शकतोय. कारण ऍट अ टाइम सर्व एक एक खट्टी प्रोडक्ट रेडी करणं आणि तो लॉन्च करणं, समटाइम इट्स गो बियॉन्ड द ड्युरेशन, ओके. आणि कधी कधी असं होतं की क्लायंट चे एक्सपेक्टेशन राहतात डेडलाईनचे, ते जर मीट नाही हम्म, झाले तर मग अशा केसमध्ये क्लायंट प्रोजेक्ट कॅन्सल पण करतो. सो माझं असं म्हणणं होतं की जर तुम्ही फर्स्ट जर MVP जर शेअर जर केला, की एक्झॅक्टली तुम्हाला हम्म, फर्स्ट ऑकरन्स मध्ये काय हवंय, किंवा तुमचं हम्म, फर्स्ट ऑकरन्स मध्ये मिनिमम काय एक्सपेक्टेशन्स आहे, त्यावेळेमध्ये ना आम्ही हम्म. बिल्ड करून तुम्हाला एक्झॅक्ट आउटपुट देऊ शकतोय. त्यामध्ये एक फायदा असा होईल की कॉस्ट पण थोडी लाईक डायव्हर्ट होईल किंवा डिस्ट्रीब्यूट होऊन जाईल. कारण फेजेस वाईज होणार आहे, तर ऑब्व्हियसली फेजेस वाईज पण पेमेंट कलेक्शन, म्हणजे ऑब्व्हियसली इथे सर इज गोइंग टू फायदल पर्सन फॉर दिस. बट जस्ट एक आयडियोलॉजी देतोय की यामध्ये जर त्या वेमध्ये जर केलं तर थोडंसं क्लिअरन्स येऊन जातो गोष्टींचा. आणि जर तुम्हाला इन केस असं वाटलं की नाही आता इथे आपण सध्या तात्पुरतं थांबू शकतोय, तर इव्हन आपण थांबू पण शकतोय त्या पॉईंटला. आणि एकदा तुम्हाला जास्त रीच आउट झालं, किंवा तुम्हाला असं वाटलं की नाही आता यामध्ये अजून एनहान्समेंट करावी, वी कॅन मूव्ह फॉरवर्ड विथ द सेकंड फेज ऑफ डेव्हलपमेंट. तर असं आपण जर केलं तर थोडंसं त्याला क्लिअरिफिकेशन भेटेल आपल्याला, जे आम्ही आतापर्यंत मी आणि हितेश सरांनी पूर्वीच्या प्रोजेक्टसाठी केलेलं आहे. आणि त्यामध्ये ऍक्च्युली आम्हाला सक्सेस रेट जास्त भेटलेला आहे, इन्स्टेड ऑफ डिस्कसिंग वन शॉट डिटेल्स. अंडरस्टूड. म्हणजे आपल्याला दोन्ही जरी ऍप्स किंवा दोन्ही जरी प्रोजेक्ट रन करायचे असतील, येस, वी वुड स्टील हॅव टू गो विथ एक पहिला प्रोजेक्ट डिसाइड करायचा आणि दुसरा पॅरलली करता येईल, पण नॉट ऑन सो मच हाय प्रायोरिटी. येस. नाही, माझ्या तर आपल्याकडे सर आता ही ऍक्च्युली इथेच, म्हणजे आता मी अंडर इथे सरच आहे, बट आमची टीम जी हम्म, आहे ना तर वर्किंगला, तर वी आर हॅव्हिंग नियर अबाउट 8 पीपल्स विथ गुड इयर्स ऑफ एक्सपिरियन्स. तर हा, डेव्हलपमेंटला जास्त असं कन्फ्युजन किंवा कॉम्प्लेक्सिटी किंवा डल ऑफ आउटपुट्स हे बेसिकली निघतच नाही आपले. तर त्यामध्ये कसं हा. आहे की आम्हाला मेन काय लागतं, की लाईक क्लायंटचं जे एक्सपेक्टेशन आहे ना ते एक्झॅक्ट पॉईंट पर्यंत किंवा एक्झॅक्ट नीच पॉईंट पर्यंत डिस्कस करणे, आणि मग त्यातून आउटकम काढणे. मग ते ते जर झालं ना, त्यामध्ये आहे ना मग ड्युरेशन खूप एक्झॅक्टली मॅच करता येतात, की एक्झॅक्टली टाइम तर शेड्यूल किती हा, लागेल त्या. तर मग त्याच्यासाठीच आपल्याला बसून रिक्वायरमेंट गॅदरिंग करायला येस, लागेल. डेफिनेटली. ते मग ते आपलं URS बनवायला लागेल, की URS मध्ये आपल्याला काय काय रिक्वायरमेंट्स आहे, डेफिनेटली. आणि त्या हिशोबाने जशा रिक्वायरमेंट्स आपण त्या हिशोबाने तुम्हाला मग ते पुढे डेव्हलपमेंट चालू करायला लागेल. सर, इन टर्म्स ऑफ डेव्हलपमेंट, काय त्याला म्हणतात, जे डॉक्युमेंटेशन आहे CSVचं, राईट फ्रॉम द your URS, and then OQ, IQ, OQ, PQ, and then UATs, UAT plans, summary, amka damka, that you will be creating from a CSV standpoint, would it be? हो सर, तिथे काही इश्यू नाही येणार. इव्हन तुम्हाला डॉक्युमेंटेशन आम्ही दोन्ही पण वेळची देऊ शकतोय. सो व्हॉट कारण वी विल आपल्याला बी लाईक. डॉक्युमेंटेशन याच्यासाठी लागणार आहे की समजा येस, कंपनीचं पुढे ऑडिट किंवा इन्स्पेक्शन झालं तर मला काय त्याला बोलतात, आय शुड बी एबल टू डेमॉन्स्ट्रेट की हे जे ऍप्स किंवा हे जे आपण बनवलेले आहे ऍप्लिकेशन्स, ते दे आर इन लाईन विथ CSV रिक्वायरमेंट्स. या रिलेटेड तुम्हाला डिटेलमध्ये हितेश सर गाईड करतील, बिकॉज ही इज अ पर्सन फॉर दॅट पर्टिक्युलर डॉक्युमेंटेशन पार्ट. चालेल, चालेल, चालेल. मी सर आणखी कोटेशन मध्ये तुम्हाला मॅक्झिमम डिटेल्स शेअर केल्यात. तर हितेश, वॉइस ब्रेक होतोय. सर तुमचा व्हॉइस ब्रेक होतोय. आता येतोय? हा, आता येतो. रिपीट द एंटायर सेंटेन्स. या, आता येतोय? हा, आता ठीक आहे. आता येतोय? हम्म. इथं जे कोटेशन आहेत ना, त्यामध्ये नाही, 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 मॅक्झिमम आता कव्हर झाले. पुन्हा आता गेला आवाज. सध्यासाठी पुन्हा आवाज गेला. आता येतोय? आता येतोय? हा, आता हॅलो. ठीक आहे. तसं एकदा इन डिटेल डॉक्युमेंट पाठवतो आणि माझ्या पद्धतीने मी फेजेस वाईज रेडी करून पाठवतो, आणि त्यानंतर जर हा, त्याच्यामध्ये काही तुम्हाला वाटले तर आपण अल्टरेशन्स करून घेऊयात. ठीक आहे. आणि कोर्टच्या बाबतीत पण आपल्याला डिस्कस करायला लागेल, कारण माझ्या एक्सपेक्टेशनच्या हिशोबाने
कोट्स आर व्हेरी हाय. आपण ते पण बोलूया, कारण मग आपल्या पुढे चालेल ना. 2-3 गोष्टी आहे ना. म्हणजे फर्स्ट थिंग फर्स्ट, आपल्या इंडियन ऑडियन्सला आपल्याला तो रिलीज करायचा. तर इंडियन ऑडियन्सचा रिस्क ॲपेटाईट, त्यांचं कन्झम्पशन कॉस्ट, त्या सगळ्या आपल्याला बघायला लागतील. सो इट्स नॉट लाईक मला इकडे युकेला का इकडे रिलीज करायचं आहे. ते इकडे असेल तर त्या हिशोबाने आपल्याला करन्सीचा बेनिफिट मिळतो, पण आपल्या इंडियामध्ये रिलीज करायचं म्हटलं तर वी हॅव टू थिंक इन रुपीज. 100%. ऍक्च्युली याची कॉस्ट जी आहे ना सर, आता ऍक्च्युली कसं आहे, आपण फार इन डिटेल घेतलेला आहे तो प्रोजेक्ट. आपण याच्यामध्ये एकदा काम करूयात की पूर्ण डॉक्युमेंटेशन झालं, तुम्ही सांगा की याच्यातला कुठला पार्ट गरजेचा आहे, कुठला नाही आहे. तुम्हाला वाटतंय की जो पार्ट गरजेचा नाही त्याचे कॉस्टिंग कमी होतील, कारण की मी काय केलं आहे की बेस्ट ऑन बेस्ट प्रोडक्ट डिलिव्हर करण्यासाठी मॅक्झिमम गोष्टी त्याच्यामध्ये इन्क्लूड करायचा प्रयत्न केला आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला जे ॲज पर रिक्वायरमेंट, म्हणजे आपण जसं दीपक सरने सांगितलं की हा फेज आहे, याच्यावर आपण आता वर्कआउट करू, बाकीचे ॲडव्हान्स फीचर्स आहे आपण नंतर पण वर्कआउट करू शकतो. असा काही याच्यामध्ये आपल्याला ते ब्रेकडाऊन करता येईल, आणि काही केसेसमध्ये जेवढं पॉसिबल आहे तेवढं आपण कव्हर करायचा कॉस्ट प्रयत्न करू. ठीक आहे. ओके. सो सर नंतर पुढची मीटिंग कधी अरेंज करता येईल आपल्याला इथे सर? मी त्यांना आज डॉक्युमेंट्स पाठवतो मॅक्झिमम उद्यापर्यंत, आणि सरने एकदा डॉक्युमेंट्स गो थ्रू केले की पुढची मीटिंग आपण लगेच वर्कआउट करून घेऊ. ठीक आहे, चालेल, नो प्रॉब्लेम. हां. ठीक आहे. ओके. या चालेल मग, ठीक आहे, नो प्रॉब्लेम. या थँक्यू सो मच थँक्यू. सिद्धार्थ सर. हितेश सर, थँक्यू सो मच. हॅव अ लवली इव्हनिंग. टेक केअर. बाय.